श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत मराठीत अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। न लगे करणी तीर्थाटन हठयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया तया भवसागरी निश्चय तारिती समर्थ सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवाशी जन समस्त वेडा म्हणती तयाशी व्हावी आपली प्रख्याती हे नसेची जयाची चित्ती स्वच्छ वर्तन करती काही न जाणती जनवार्ता कोणाशी भाषण न करती कोणाचे ग्रहा न जाती दुष्टांतरे जण ताडिती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांतस्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे म्हण लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटेत चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बासप्पा तेली राहत दारिद्र्य पडला बहुत दीनस्थिती तयाची बासप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझरी 18-20 दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेन तो एके दिन फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखले श्री समर्थ दिगंबर येतिराज व्यंकट कंटक्ष या कोरणतीवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालले तसे अंतरी पटे लिखून येती ईश्वराश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटक्ष यावरी केले अष्टभावे दाटुनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपागणा भक्त पालका पाप ताप दैन्य हरका विश्वपते जगद्गुरु पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती वरद हस्त ठेवीती तत्काळ मस्तिकी तया ते बसप्पाची श्रीचरणी मन जडले ते पासूनी राहू लागला निषेधनी स्वामी सानिध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जातात तेथे ऐसे पाहुणे हसत कुटील जनतया ते वेड्याच्या नादी लागला संसाराने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसप्पाची कांता ऐकून ऐसी वार्ता करीत असे अंकता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोल मजुरी करून करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता ग्रहाशी दृष्टांतरे बोले त्यासी म्हणे सोडले संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाची चित्त स्वामीचरणी आसक्त जनापदा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होणे सावधान चित्त देऊन ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहार होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूश वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसप्पाची चित्ती वाटे न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्यात व्याल भूभाग व्यापल्या सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्प झाला बसप्पा भानावर याला अपरिमित देखिला सर्पसमोर चहूकडे वृक्ष शाखावलो की तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहतो तो दिसत सर्पमय पाहुनी ऐसी परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मधोत्तरी समर्थक काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घे न करी अनुमान काही देव तुझे उदिले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडिनी त्वरत करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गंडाळणी सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामाजी आले बासप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बासप्पा सोडून पाहात तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुणी चकित झाला अंतकरडी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुणी वाहती त्यासी बोलती येतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारापुत्र पोषिजे आनंदनी मानसी बासप्पा गेला ग्रहाशी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थाची वार्ता न उरे देण्याची याविषयी बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे पाप तापानी दैने ज्याचे दर्शन निरुसरण जाय ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मग
मन ऐकुनिया स्थिर सादर होणे एकामे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा भाविक परिसोत पंचमदशाध्याय गुडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.